ओबीसींचं शिष्टमंडळ आता पुण्यामध्ये मंगेश ससाणींच्या भेटीला पोहोचलेलं आहे। या घडीची मोठी अपडेट, ओबीसी शिष्टमंडळ हे आता पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। भुजबळ मंत्री छगन भुजबळ तसंच धनंजय मुंडे, गिरीश महाजन हे सगळे मंत्री आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत मंगेश ससाणेंच्या भेटीला। मंगेश ससाणे देखील तिकडे उपोषणाला बसलेले होते। ओबीसी शिष्टमंडळ आता त्यांच्या भेटीला पोहोचले। आज दुपारीच लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषणास्त्र ज्ञान केलेलं होतं, त्यांनी मागे घेतलेलं होतं उपोषण, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि आता ओबीसींचं शिष्टमंडळ हे पुण्यामध्ये ससाणेंच्या भेटीला पोहोचले, ज्याच्यामध्ये सरकारमधले वरिष्ठ मंत्री आहेत, अनेक नेते मंडळी आहेत, आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। मंत्री धनंजय मुंडे आहेत, त्यासोबतच अन्य मंत्रीगण छगन भुजबळ देखील आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, गोपीचंद पडळकर आहेत। सरकारचं हे शिष्टमंडळ आता पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे। मंगेश ससाणेंची ते भेट घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद सुरू। हॅलो हॅलो माईक चालू करा। हॅलो मंत्री गिरीश महाजन देखील या शिष्टमंडळामध्ये आहेत। याशिवाय मंत्री उदय सामंत आहेत आणि हे शिष्टमंडळ आता उपोषण स्थळी पोहोचलेलं आहे। आणि आता आणि भुजबळ साहेबांची सूचना आहे की तात्काळ गाणं चालू करा, वेळ कमी आहे। आम्ही डायरेक्ट गाण्याला सुरुवात करत आहोत। सेटअप सगळा ऑन करा, साऊंड वाले सीन चालू करा, सीन। सर्वांनी सहकार्य करायचं, सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं, सीन चालू करा, सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। हे सुरू कर, चालू कर, चालू कर, चालू कर। ही थेट दृश्य आहेत पुण्यामधली ससाणेंच्या उपोषण स्थळी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय। अधिक अपडेट घेऊया मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, शिष्टमंडळ आता भेट घेतंय आणि संवाद साधतंय ससाणे यांच्याशी। मागील 9 दिवसांपासून ॲडव्होकेट मंगेश ससाणे उपोषण करतायत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये। त्यांचं हे उपोषण सुरू आहे आणि अर्थातच उपोषण करण्यासाठीचं जे कारण आहे किंवा जी मागणी आहे ती हीच आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि सगळे सोयऱ्यांबाबतची जी अधिसूचना सरकार काढणार अशी घोषणा करण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी, यासाठीचे आंदोलन आहे। आपण काही वेळापूर्वी पाहिलं की लक्ष्मण हाके यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं, कारण सरकार शिष्टमंडळाने त्यांना आश्वासन दिलं, आश्वस्त केलं की सरकार ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करेल आणि तशाच स्वरूपाचं आश्वासन देण्यासाठी हे शिष्टमंडळ मंगेश ससाणे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आणि अपेक्षा ही आहे, शक्यता ही आहे की या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मंगेश ससाणे हे देखील त्यांचं आश्वासन मागे घेतील। आपण पाहतो आहोत या शिष्टमंडळामध्ये सरकारच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे वरिष्ठ असे नेते आहेत आणि इतरही ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मंगेश ससाणे थोड्याच वेळामध्ये त्यांचं मागील 9 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। नक्कीच मंदार, आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। एके ठिकाणी मंगेश ससाणे, जसं मंदारनी सांगितलं की तेही उपोषणाला बसलेले होते, ते आता उपोषण सोडणार का पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलंय। तर दुपारची दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर डावीकडे बघायला मिळतात। लक्ष्मण हाकेंनी आपलं उपोषण सोडलेलं होतं, तिकडे देखील मंत्र्यांचं शिष्टमंडळ पोहोचलं आणि त्यांनी संवाद साधल्यावर हाकेंनी उपोषण सोडलेलं होतं। आता ससाणे देखील उपोषण सोडणार का याची प्रतीक्षा मात्र कायम आहे, कारण सरकारचं शिष्टमंडळ तिकडेही पोहोचलेलं आहे। तर या उपोषण स्थळाकडे नेमकी काय भूमिका आता ससाणे घेत आहेत याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास अन्य काही घडामोडी बघूया। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना भेटायला गेलेल्या छगन भुजबळ यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केली आहे। जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीड लोकसभा निवडणुकीत पाडलं असं भुजबळ म्हणाले। निवडणुकीत असं होणार असेल तर ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं लागेल असंही भुजबळांचं म्हणणं आहे। जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे। त्यांना माझा
विरोध नाही, पण एक एक समित्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे तपास त्यांना सगळ्यांना द्या, मराठवाड्याच्या सगळ्यांना द्या, महाराष्ट्राच्या सगळ्यांना द्या, आंध्राच्या सगळ्यांना द्या, ते लांबच चाललंय. आणि म्हणून काल स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले दिले असतील त्या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील. आम्ही मागणी केली, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये होता की प्रार्थना करा. काल त्या भर मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली, ते आज भारत सरकारमध्ये आहे, सगळ्या बाबू आहेत, इतर सगळे आहेत. विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणत असतात की जात गणना करा, सगळ्यांनी परत एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा. तर मी कशात नसणारे म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघडे पडलेत आणि त्यांनीच लक्ष्मण हाके यांचं आंदोलन उभं केलं असा आरोप मनोज जरांगेंनी केला. राज्यामध्ये जर जातीय दंगली झाल्या तर त्याला फक्त छगन भुजबळ जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिलाय. सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले, ते काय सगळे सत्ताधारीच येते. आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही. आम्हीच आरक्षणात घेत पहिल्यापासून, त्यांना काय धक्का लागतोय कुठं? आम्हालाच धक्का लागलेला. आमचं आम्ही घेणार आहे. त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याशी नाही देणं घेणं आम्हाला. काही लोक लिहित फेसबुकला, सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडीगुद्रीत पहा, अमक्याचं आंदोलन पहा. बघा ना, बघा. वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. धनगर बांधवांनाच माझी विनंती, तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा, तुमचं आरक्षण तुम्ही मागा, याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळणारे. छगन भुजबळनी किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम केला, तरी मराठ्यांना माझी विनंती, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी देव. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ. मराठ्यांचं मतदान घेत होते, गोड बोलून गोड लागत होतं तोवर. बुरका फाटला आता, खरे चेहरे बाहेर आले यांचे. किती जातीवादी इथे आणि मला जातीवादी म्हणता. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा आता. आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत, देऊन द्यायनात. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत, असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान. मराठ्यांचाच निर्णायक करा. मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का? मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का? आता ते जर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचं का मराठ्याचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का? मराठ्यांचे पोरं उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का? या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाला जायची भूमिका आहे. मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते. हाकेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ सरकारने आता आणू नये अशी प्रतिक्रिया आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. पाहूया.
त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. हाकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेले आहेत. त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे. ही मागणी अत्यंत न्याय आहे, याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.